नमस्कार. आज आपण तोंडाची चव वाढवणारी, एकदम चटपटीत आणि 5 ते 6 दिवस टिकणारी हिरव्या मिरचीची रेसिपी बनवणार आहोत. घरामध्ये कधी-कधी काय होतं, की एखाद्या दिवशी भाजीला काही नसलं किंवा मग भाजी नाही आवडली, की लगेच आपण तव्यावरती हे मिरच्या टाकून अगदी चटपटीत रेसिपी बनवू शकतो. तर ही रेसिपी कशी बनवायची ते लगेच बघूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या. तर इथे मी 10 ते 12 पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या खूप तिखटही नसतात आणि खूप फिकटसुद्धा नसतात. तुम्ही जास्त तिखट खात असणार ना, तर मिरच्या थोड्या तिखट घेतल्या तरीसुद्धा चालतील. आता ह्या मिरच्या एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे देठसुद्धा काढून घ्यायचे आहेत. देठ काढले गेले की मिरच्या आपण कापून घ्यायच्या आहेत. लहान मिरच्या असतील तर अगदी 2-2 तुकडे केले तरी चालतील. आता इथे ह्या मिरच्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत, त्यामुळे मी अगदी 3-3, 4-4 तुकडे करून घेते आहे. मिरच्या व्यवस्थित कापल्या गेल्या की एका वाटीमध्ये पाणी आणि मीठ घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण ह्या मिरच्या 3 ते 4 मिनिटापर्यंत बुडवून ठेवायच्या आहेत. म्हणजे काय होतं की मिरचींमधील एक्स्ट्राचं तिखट जे असेल ना ते निघून जातं आणि मिठाचं पाणी या मिरच्यांमध्ये मुरतं. त्यामुळे मिरच्या अजून चवदार बनतात. 3 ते 4 मिनिटानंतर मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक तवा गरम करायचा आहे गॅसवर. गॅसवर तवा गरम झाला की तव्यावरती आपण ह्या मिरच्या टाकून द्यायच्या आहेत. त्यानंतर या मिरच्या आपण एकदा चाळून घ्यायच्या आहेत, पसरवून द्यायच्या आहेत तव्यावरती आणि झाकण लावून अगदी 2 ते 3 मिनिटापर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवर आपण ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. एकदा एका वेळी एका बाजूने भाजून घ्यायच्या आहेत आणि परत आलटून पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ह्या मिरच्या अगदी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. सेम या पद्धतीने आपण ह्या मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घेतल्या ना, तर मिरचींना चव मस्त येते, मिरच्या आतपर्यंत शिजतात आणि खूप जास्त दिवससुद्धा टिकतात. मिरच्या परत दुसऱ्या साईडने पसरवून घ्यायच्या आहेत तव्यावरती आणि झाकण लावून परत 2 ते 3 मिनिटापर्यंत गॅसच्या मंद आचेवर आपण ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या अशा तव्यावरती पसरून भाजून घेतल्या ना, की त्यामधील एक्स्ट्राचं पाणी पूर्ण कोरडं होतं. मिरच्या दोघंही साईडने छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. भाजल्यानंतर एक पिकलेला टोमॅटो कापून या मिरचींमध्ये टाकायचा आहे. कच्चा टोमॅटो टाकू नका, नाहीतर जी रेसिपी आहे ना, ती आंबट होईल. त्यामुळे पिकलेलाच टोमॅटो घ्या. टोमॅटो नाही टाकला तरी चालेल, परंतु टाकला तर चव अतिशय भारी येते. त्यामुळे पिकलेला एक टोमॅटो ह्या पद्धतीने कापून टाकून द्यायचा आहे. यामध्येच टाकूया 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. लसणाची हिरवी पात असेल ना तर अतिशय उत्तम. आता यामध्येच टाकूया 2 ते 3 चमचभर तेल. लगेच या मिरच्या आपण पसरवून घ्यायच्या आहे आणि झाकण लावायचं आहे, जेणेकरून तेल आपल्या अंगावर येणार नाही. 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण हे सगळं साहित्य एकदा मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळे टोमॅटो आणि लसूणसुद्धा छान सॉफ्ट होईल. ही रेसिपी आहे ना, अगदी मंद आचेवरच बनवायची आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. हे अगदी 2-2, 3-3 मिनिटात ही रेसिपी बनते. 2 ते 3 मिनिटानंतर लसूण, टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत. एकदा चाळून घेऊया आणि यावर टाकूया मूठभर कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फक्त हाताने कुरतडून टाकायची आहे. बारीक करण्याची गरज नाही. अशी कुरतडून टाकली ना, की छान फ्लेवर या मिरचींमध्ये येतो. आता यामध्येच टाकूया चवीपुरता 1 चम्मचभर मीठ. मिठाच्या पाण्यामध्ये अगोदरसुद्धा आपण मिरच्या बुडवलेल्या होत्या. त्यामुळे अगदी नेमकेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. यामध्ये टाकूया 1 चम्मचभर बारीक शेंगदाण्याचा कूट. तुम्ही शेंगदाणे अगदी आबडधोबड भरड करून टाकले ना तरीसुद्धा चालेल. आता वरून झाकण ठेवूया, गॅस बंद करूया आणि हे सगळं साहित्य अगदी पूर्ण थंड होईपर्यंत तवा असाच ठेवायचा आहे. पूर्ण मिश्रण थंड झालं की नंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे. आता जेमतेम 5 ते 6 मिनिटानंतर तवा पूर्ण गार झाला आहे आणि सगळं जे साहित्य आहे ते अतिशय छान प्रकारे सॉफ्ट झालं आहे. मस्त असा फ्लेवरसुद्धा आलेला आहे. सगळ्या मिश्रणाचा एकत्र फ्लेवर आला ना की रेसिपी छान बनते. आता हे सगळं मिश्रण आपण एका खलबत्त्यामध्ये ट्रान्सफर करूया. मिक्सरमध्ये दळू नका, कारण मिश्रण हे जे आहे ना सॉफ्ट अगोदरच झालं आहे आणि मिक्सरमध्ये दळलं ना तर अगदी फाईन पेस्ट तयार होईल. त्यामुळे मिक्सरमध्ये न दळता एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा वरवंट्यावरती आपण ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे माझ्याकडे खलबत्ता होता म्हणून मी खलबत्त्यामध्येच हे सगळं मिश्रण मुसळने ठेचून घेते आहे. अशा पद्धतीने ठेचून घेतलं ना तर मिरचीचा, टोमॅटोचा आणि लसणाचा फ्लेवर हा अर्धवट ठेचलेला मिळतो आणि त्यामुळे चव अजून वाढते. आता हे सगळं मिश्रण आपण ह्या पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे आणि अगदी रसरशीत असा ठेचा आपला तयार झाला आहे. तुम्ही हे मिश्रण एकदा तव्यावरती किंवा मग एखाद्या लहान कढईमध्ये तेल टाकून परतून सुद्धा घेऊ शकतात. परंतु असा रसरशीत ठेचा जर भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पराठ्याबरोबरचा खाला ना अतिशय उत्तम लागतो. भाजी नसली ना तरी पोटभरीचं जेवण होतं. घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नसलं किंवा मग भाजी आपल्याला आवडलीच नाही, तसेच वरण भातासोबत सुद्धा आपण
तोंडी लावण्यासाठी हा ठेचा बनवून तयार करून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये आपण 7 ते 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हा वाटला तेव्हा आपण चालू तव्यावरती गरम करून लगेच खायला सुद्धा घेऊ शकतो. अजिबात खराब होत नाही आणि खराब होईपर्यंत उरत सुद्धा नाही. आजची ही 4 ते 5 मिनिटात बनणारी अगदी सोपी आणि चटपटीत जिभेला चव आणणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जेवढेही व्हिडिओज मी अपलोड करेल ते तुम्हाला सगळे बघायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या अशाच चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि हॅपी रहा. थँक यू.